बेकायदेशीर मटन मार्केट विरोधात रिपब्लिकन पार्टीचा रस्ता रोको, तात्काळ कारवाईची मागणी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांच्या वतीने दत्तनगर चौक ते कात्रज रोड परिसरातील अनधिकृत मटन मार्केटवर कारवाई करून ते त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी बोलताना पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी सांगितले की दत्तनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांना सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। अनधिकृतपणे सुरू असलेल्या मटन मार्केट समोर दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी सतत होणारी गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे त्यांनी नमूद केले। मटन मार्केटमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे। तसेच परिसरातील रहिवाशांकडून दुर्गंधी, अस्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले। पुणे महानगरपालिकेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित बेकायदेशीर मटन मार्केटवर कारवाई करावी, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच कात्रज ते नवले पूल दरम्यान मंजूर असलेल्या 12 मीटर सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शिवाय आंबेगाव परिसरातील मंजूर झालेले डीपी रस्तेही पालिका प्रशासनाने सुरू करावेत अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी राहुल घोडके, हकीक खान, राजू कांबळे, सचिन शिंदे, अमित वाघमारे, मुजम्मिल शेख, रोहित दादा कांबळे, ऋषिकेश शिंदे, नवनाथ वाघमारे, अशोक पवार, जय प्यागे, विराज कोरवी, किशोर भालके, रेखाताई कांबळे, राणी शिंदे, राणी देशमुख, कल्पना साळवे, अनिता घोडके, निशा कणकर, निधी घाणेकर, माला कटपंडी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी उपनगरामध्ये वाहतूक समस्या इतकी बिकट झालेली आहे की गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काहीच नियोजन झालं नाही। त्यातच या ठिकाणी मटन मार्केट आहे दत्तनगर चौकाच्या पुढच्या बाजूलाच। ते मटन मार्केट बेकायदेशीर आहे, अतिक्रमण केलेलं आहे। तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी पहिली ती आहे की जे बेकायदेशीर मटन मार्केट केलं आहे ते मटन मार्केट तिथनं हटवावं। त्या जागी त्यांना नवीन कुठंतरी सुसज्ज असं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून त्यांना चांगलं मटन मार्केट एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावं आणि तो सर्व जो रस्ता आहे तो मोकळा करून या दत्तनगर, टेल्को कॉलनी, हनुमाननगर, श्रीनगर, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी या सर्व जे रहिवासी आमचे बंधू भगिनी नवीन राहायला आलेले आहेत, हा एरिया मोकळा होता म्हणून राहायला आलेले आहेत। परंतु आज परिस्थिती अशी आहे की सिटीमध्ये राहिलेलं बरं, पण ह्या भागात नको अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे हा आमची प्रमुख मागणीच आहे की ते मटन मार्केट इथनं हलवून तिथलं जे बेकायदेशीर अतिक्रमण झाले ते हटवा आणि रस्ता मोठा करा। रस्ता मोठा झाल्याने या भागामध्ये ट्रॅफिक समस्या बरीचशी सुरळीत होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा रस्ता मोकळा करून दत्तनगरच्या ह्या चौकाला चांगला श्वास घेण्यासाठी आमचे विद्यार्थी, लहान लहान विद्यार्थी, माता भगिनी, आत्ता एक थोड्या वेळानंतर तुम्ही बघताल की इथनं आमच्या माता भगिनींना, आया बहिणींना चालण्याचं सुद्धा फार अवघड होतं आहे। ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा चालण्याचा त्रास होतो आहे। या मटन मार्केटची इतकी दुर्गंधी, घाण वाढ सुचतो आहे। समोरच आमच्या जैन बांधवांचं तीर्थस्थान आहे। जैन मंदिर आमचं एवढं पूर्ण भारतामध्ये फेमस आहे। जे जैन मंदिर म्हणजे जैन बांधवांचं आदराचं स्थान असून त्या भागात सुद्धा जर असं मटन मार्केट चालत असेल तेही कायदेशीर असतं तर त्याला आपण काहीतरी मान्यता सुद्धा दिली असती, परंतु बेकायदेशीर मटन मार्केट हलवावं ही आमची पूर्णपणे मागणी आहे। आणि त्याचबरोबर तिथं ते हटवल्यानंतर जी पार्किंग गाड्या लागतात त्या पार्किंगला गाड्या न लागता रस्ता मोठा करून, रस्ता रुंदीकरण करून जाण्या येण्यासाठी, सर्व वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। खरं तर या मागण्या मान्य नाही झाल्या तर रिपब्लिकन खरात गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार। आज फक्त ही सुरुवात आहे। म्हणजे ते म्हणतात ना, हे तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है। कारण की समजा प्रशासनाने आमची मागणी मान्य नाही केली तर रिपब्लिकन पार्टी आज शांततापूर्ण मार्गामध्ये जे आंदोलन करते त्याला वेगळ्या पद्धतीने
महापालिकेच्या गेटवरती, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडं किंवा मेन बिल्डिंगला जाऊन आम्हाला जे आमच्या दलित पॅन्थरच्या, आमच्या RPI पॅन्थरच्या स्टाईलनी जे आंदोलन करायचे ते आम्ही 100% करू.